चल सरजा चल चल हट चल 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 अरे कवर पाणी वरती बस ना आता कवर पाणी भरते म्हणजे काय इथं सांडायला लावण्याला पाणी आहे का बरं घरात? तुझं सारं घर आहे आता शिरवाळ पडले तर जातो शेतामध्ये तुम्ही आपल्या न्यारी करायला सारा बरं पहिले. न्यारे जाऊ दे काय होईल ऊन पडलं ना परत पहिलं दम धरायचे नाही बघ ते शेतामधले गबाळ झालंय गुड एवढं माजलंय बघ ते काढावं लागल उद्या 2-4 दिवसांनी पाऊस पडला ना तर सारं वाटळून बघ त्याच्याशिवाय ना होणार नाही काय आपल्याला. तुमचं मध्येच काहीतरी खूळ निघत आहे. अगं पेरणी आली आता पाऊस पाण्याचे दिवस आहेत करून घेऊ दे तुझं ते काय राहतं ते न्यारी करा हे करा तू घेऊन ये न्यारी नंतर वाटलं. अगं बया आता मिरचीची चटणी व्हायला आली ना आता. आलं का आता मिरची तू आलं अरे राहू दे मिरची तिकडं हे पेरणी महत्वाची आहे. नाही नाही ती सगळं खराब होऊन जाईल त्याचं बघा की तुम्ही पहिले. बरं ऐक लवकर जावं लागेल पाऊस जर पडला ना परत हे बैल दम धरायचे नाहीत लवकर आवर आणि लवकर ये बरं माझ्या मागून पड. भया म्हणजे हिरवे माझ्या माग का आता? गाबाळ पडलं ना मग कोण होते सांग बरं खरं आहे गाबाळ तुमचं. पडलं उचला लागेल का नाही तुला? हा हा खरं आहे तुमचं म्हणजे घरात बी राबा रानात बी राबा सगळीकडे मलाच घेऊन चला. करावं लागतंय शेतकऱ्याचं जीवन असंच आहे बाई काय करते सांग हे न्यारी घेऊन ये मला काय करतो आऊत झालं का तिथं न्यारी करतो मग हो आलं माझ्या माग तुमचं. चल बर सर जेवय चल चल राजा चल सरजा होय चल आज्याचा सोक समक्षच लावतो गाड्या उठला का सुटला बांधात उठला का सुटला बांधात आज्याला दाखवतो सपाटा आता ए वय चल हट उभा कर जरा उभा कर ए तुला बैल थोपे म्हणतोय ना बैल थोपियो हा म्हणजे सगळी जमीन घ्यायला निघलास काय तू हा कोणा जमीन अरे सरला काय तू 7-12 वर माझं जमीन आवे चाललाय जमीन जमीन करा जाय करता झाला काय तू येऊन जाऊन नुसतं बांधात तो मड पुरलंय अरे दरवर्षी काय करतो तू मी म्हणतो जाऊ द्या भाऊ आहे आपला तर सोडून देतोय तो चाललं नेहमीच अरे करू बरं अर्ध एकरी गेले ना तो मायवालं. अहो तुम्ही भाऊ भाऊ आहे ना एकामेकाचे कशाला एवढूस जमिनीच्या तुकड्यासाठी भांडणं करीता? अहो रक्ताचं नातं आहे ना तुमच्या दोघांचं. रक्ताचं नातं अरे रक्ताचं नातं तवाच संपलं मागल्या वर्षी त्यांच्या वेगळी चोरी केली ना तवाच त्याला कळव नाही का? अहो पण अहो एवढूशा जमिनीच्या तुकड्यासाठी कशाला रक्ताचा साडा करीता? काय व्हायचं ते ओदी बघू आला शहाणा मोठा मला शिकायला चल रे थोडस हात तू बघतो एवढी माय अंगो मार मार चल मार मार फट मार यो मार बाय. मार ओय. मार घाल अंगो मार हिंमत येतो आता घाल हा बाय या का डोक्यात काय तू सांगतो तू हाण ना मला हाण हाण ना नाही ना अरे दरवेळेस तो येवाला तेच चाललंय पाहतोय ना, जाऊ द्या तो सरक होय नाही नाही सारखा ना. निघायचं सरक नाही नाही सारखा ना अरे मग तर जाऊ द्या तर चाललंय तो येवाला का वाजत तेच नाही सारखा ना येऊन जाऊन बांधात पुरलाय तू मी बी पाहतो काय होतं काय नाही थांब अय भाऊ अय दादा निघायचं आता वावरातून निघायचा कसं काय निघायचं? वावरातून निघायचं माझ्यावाले हा? चल सरक नाही हा एका गोट्यात खाली पाडीन बरं पाहतो चल घेऊन घेऊन याच्याकडे एकदा पाहतो आण, चल घाल ना अंगो घाल सरक अहो राहू द्या ना. घाल ना होऊ दे अंगो. काय व्हायचं ते आता चल अहो सोडा अहो नका. मारायला निघलेलो येऊन दे घाल ना अंगो घाल ना अंगो घाल घाल ना अंगो अहो ऐका ना होऊ दे काय व्हायचं ते आता अहो तुम्ही ऐका ना अहो कशाला अयो 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 झालं लक्ष्मी कशाला आली तू? ती माणूस जर दारी आला ना वाद वाढतील परत अजून तेच करायचं का? बरं नाही का त्यांना? कसलं बरं कसलं काय?
अगं शेतात जे झालं ना त्याच्यावरून माझी तर इथं पाय टेकून उभा राहायची सुद्धा हिंमत होय ना बघ आके. आके आके एक कारले आणले होते आपल्या शेतातलं पहिलं पीक. कारला आवडतं बरं का त्यांना. आके कारल्या लई कडू असते बा, पण तरी पण आपल्या शरीरातले सगळे आजार नीट करते. म्हणून तर लोक विकत घेऊन खातात आके. आपल्या नात्यांचं बी तसंच झालंय बघ. सख्खे भाऊ ना ग हे, पण एकमेकाविषयी इतका त्यांचा द्वेष भरलाय ना, लई कडूपणा आलाय बघ. मला काय वाटतं आपण करू ना तो कडूपणा दूर. आपण दोघी करू ना या कारल्यासारखं काम. सगळं कडूपणा घालून टाकू बघ आपण. अख्खे चुली वेगळ्या जरी झाल्या ना तरी आपण एकाच भाकरीचे तुकडे आहे का. हे माणूस ऐकणार नाही. काही जरी झालं तर त्याचा राग लावी वाईट आहे. अक्का राग माणसांना आंधळ करतो बघ, आणि पुरुषांचा अहंकार तर त्यांना कधीच झुकू देत नाही. पण आपण दोघी तर डोळस आहे ना ग. आपण जर अशा हात गाळून बसलो तर ही दुश्मनी वाढत जाईल बघ. आणि आपला हसतं खेळतं घर सगळं उद्ध्वस्त होईल. लहानपणी एकाच ताटात जेवणारे भाऊ आज एकमेकांचा जीव घ्यायला निघालेत बघ. बाई ते उठले काय नव्हते बाई ते. आता तुझा बरं जातो. अका जा. येते मी. लक्ष्मी काळजी घे. तुझी घागर नळाला लाव आणि सुटाया लागलं. ए डोळ्यात काय खासाडे गेली का तुया? माय ओच काय रे पाडलं? रस्ता काय तुया बापाचा नाही? ए आक्या तू आण सांभाळू ना, बापावर जायचं नाही. नाही जीप काढून ना हातात देईन, समजलं ना. ए चल अरे लायकीत राहा. लायकीत राहा, लायकीत राहा. अरे काल साधा बांधाच्या गोष्टीवरून माझ्या बापाला तुम्ही मारलं ना. तुम्हाला लायकी काय असते तेच दाखवतो मी पण. ए भाडकाव, हा? शेताचे बांध कोरणारे चोर तुम्ही. आमच्यावर मास दाखवतो का? आमच्यावर मास दाखवतो तू? अरे चोर ते चोर आणि शिर चोर मला मारतो. हाड खाऊ जीवच घेतो तुमचा. अण्णा तुमचा माझच उतरवतो आणि 7-12 बी येतो. बापाचा कसा कोरा करतो ना ते बघाच फक्त तू. आता निघ चल. फाड खाऊ माझ्या बापाला मारतो तुम्ही. दाखवतो तुम्हाला मी लायकी काय असते. बांध कोराचा कसा ते बी दाखवतो. बर भाड्या. अरे अरे काय झालं आकाश? अरे पडलंस का लागलं? अहो बघा ना याला काय झालं. अरे अरे काय झालं आकाश तुला? अरे मारलंय का कुणी? अरे कोणी मारलं तुला? अरे रावसाहेबाच्या पोराला मारायची हिंमत झाली कोणाची? अरे बोल ना लेकरा. कोणी मारलं सांग. फक्त एक नाव सांग मला. तो वाई बे भाडकाव. हा मला वाटलंच होतं. अरे बापले एक लय माजले तर. थांब आता आहे ना त्यांना दाखवतोच आता काय काय नाही. रस्त्यात अडवलं माय बाजकं पाडलं त्याने. आपला 7-12 कोरा करायची भाषा करीत होता. असं म्हणलं त्यो. थांब लय माजले असताले दोघं मापले ग. पाहतोच त्यांच्याकडे मी आता. पोटात लात घातली त्याने. आई मी पण मग भाडकावच्या कांबरटात मोडले. असं ना मारला ना तू. थांब मी पण पाहतो त्यांच्याकडे आता जरा. ओ तुम्ही बास करा. अलका तू सोड मला. आज आहे ना त्यांचं काय असेल सोक्ष मोक्षच करतो मी. अहो बास करा तुमचा हा तमाशा. तुम्ही जर त्या दिवशी नांगर नसता चालवला
तर आज ही वेळच आली नसती. अहो आज हे पोरं एकमेकांचे गळे धरायलेत. आणि मग काय करणार आहे तुम्ही त्या जमिनीच्या क्षुल्लक तुकड्याचं? तुम्हाला काय वाटतं हा? अहो एवढ्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी हा एवढा क्षुल्लक तुकडा, त्याच्यासाठी तुम्ही सख्खे भाऊ भाऊ भांडायला लागलात? अहो उद्या जर ह्या लेकरांना काही झालं तर कोण वाली हा? आणि काय करणार आहेत? अहो छातीवर घेऊन जाणार आहेत का ती जमीन, का त्या लेकराच्या मड्यावर टाकणार आहेत? बास करा ओ बास करा. अलका, खरंच चुकलं माझं. माझ्या या अंगारापायी माझ्या सख्या भावाला मी शत्रू समजलो आणि आज हे माझ्या अवलादी एकमेकाच्या जीवावर उठल्या. हे बघ, आता कुठंतरी थांबलं पाहिजे. मी आत्ता जातो त्याच्याकडं, वाटलंच तर ना त्याची माफी मागतो. त्याला सांगतो बाबा चुकलं माझं, लय मोठं पाप घडलं होतं का. संभा, अय संभा, अरे बाहेर ये. काय रे, कशाला असं माझ्या दारात धमकी द्यायला लाग? काय जिरली वाटतं तुही? वरला जाऊ मार बसला तेव्हा शानपण आले वाटतं तुला. खरं सांग, जिरली माझी. आज घाबरलो मी, खरंच लय घाबरलो आज मी. अरे माझा आकाश आणि तुझा वायब्या आज रस्त्यामध्ये त्यांनी भांडणं केली, एकमेकाच्या जीवावर उठली, फार खून करायची तयारी झाली त्या दोघांची. उद्या जर काही बरं वाईट झालं असतं ना, त्या दोघांची मडी फक्त घरात उरली असती. घाबरलो मी, खरंच घाबरलो. अरे याच्यासाठी मोठं झालं बरं आपण, लहानचं मोठं झालो. अण्णाने लहानपणी एक पेरू आणला ना, तर आपण दोघं अर्धा अर्धा खायचो. आणि शिल्लक का गोष्टी पायी, त्या तुकड्या पायी पर पोराच्या जीवर बेतलं रे. हां, मला उपरती झाली बाबा. बाप कर मला, खरंच सांभाळ. चुकलं माझं. बास करा ना आता हे सगळं. अहो वर्षानुवर्ष त्या जमिनीसाठी किती भांडताय. आम्ही दोघींनी आमच्या परीने किती नातं जपण्याचा प्रयत्न केलाय. आता हा कडूपणा गिळून टाका आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करा. तुम्हाला आठवतंय 5 वर्षापूर्वी हे जेव्हा विहिरीत पडले होते, तेव्हा स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा न करता तुम्ही त्यांना वाचवण्यासाठी उडी मारली. अहो सख्खे भाऊ ना तुम्ही, एका ताटात खाल्लं, मग एवढं विष कशासाठी? आपण हे सगळं सोडून देऊ होय हो, आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करू. आपले भांडणं आपल्या पिढीपर्यंतच ठेवू आणि पुढच्या पिढीला प्रेमाचा वारसा देऊ. दादा, चुकलं माझं. अहंकाराच्या नादात मी आंधळा झालो होतो. खरंय सांबा. अरे मी मोठा असून सुद्धा तुझ्या हात उचलला रे. मी समजूतदारपणा दाखिला नाही, मला नाही वाईट वाटलं. जाऊ दे. हे बघ, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि परत नव्यानं सुरू करू बघ.